सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे। सकाळी 10च्या सुमारास विश्रामबागेतल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। दरम्यान सांगलीत कालपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अन्नदान, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या संघटनांनी आपले स्टॉल्सही उभे केलेत। संपूर्ण शहर आणि मोर्चाचा 3 किलोमीटरचा मार्ग भगव्या झेंड्यांनी भगवामय झालाय। शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून प्रशासनाने सर्व वाहनांच्या पार्किंगचं काटेकोरपणे नियोजन केले। मिरज गांधी चौकातून मोर्चात सहभागी होणाऱ्या वाहनांशिवाय इतर वाहनांना सोडण्यात येणार नाही। मोर्चाच्या दिशेने येणाऱ्या सर्व वाहनांना त्याच मार्गावर पार्किंगची सोय करण्यात आली आहे। तर थेट सांगलीतून या मराठा मोर्चा संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत। प्रताप, एकूणच तयारी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। साधारण 10 ते 11च्या दरम्यान या मोर्चाला सुरुवात होणार आहे। कशा पद्धतीचं नियोजन केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते? आपण पाहतो की सांगली शहरामध्ये कुठल्या प्रकारची एकही वाहने येताना दिसत नाही आहेत। सगळी वाहनं थांबवलेली आहेत। आता 11 वाजता मोर्चा निघणार आहे, पण रस्त्यावर बघू शकता की ज्या महिला आहेत, युवत्या आहेत, या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हे सगळे मोर्चाने आपापल्या मागण्यांसाठी जाणार आहेत आणि आपलं मत मांडणार आहेत, मागण्या मांडणार आहेत। मराठ्यांची एकजूट दाखवत हे सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत। काही महिला आंदोलक आहेत, मुली आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा, तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहेत, काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत? माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कोपर्डी घटनेचा आम्ही मराठा समाज निषेध करत आहोत। आमचा मुक आक्रोश कोण लक्षात घेणार? सर्वप्रथम मी सामना या वृत्तपत्राचा सुद्धा निषेध करते आणि ते विकृत जे प्रभू देसाई आहेत त्यांचा आम्ही धिक्कार करतो। आमचा मुक आक्रोश कुणीही लक्षात घेत नाही। मराठा आरक्षण हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही संघर्षाने मिळवणारच आहोत। ॲट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये सुधारणा केली पाहिजे ही आमच्या मराठा समाजाची एक मागणी आहे। युवती खूप मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालेली दिसतात, तुझं काय मत? माझं मत एवढंच आहे की युवती आहोत, पण आम्ही घरात राहणारे युवती नाहीत। मी बेसिकली टेक्निकल स्टुडंट आहे, त्याच्यामुळे आम्हाला बाहेर राहावं लागतं। मग जर या राज्यामध्ये, शिवबांच्या राज्यामध्ये युवती सेफ नाहीत, कोपर्डीसारख्या घाणेरड्या घटना आपल्या राज्यात घडतात, मग युवतींनी काय करायचं? त्याच्यामुळे आज ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली की सगळा महिला समाज, सगळा महाराष्ट्र, सगळा देश इव्हन आपण म्हणू रस्त्यावर उतरलेला आहे। आपण पाहिलं की प्रत्येकाच्या संतप्त अशा भावना आहेत। या सगळ्या मोर्चांमध्ये आपण पाहतो की महिलांची असतील किंवा युवतींची संख्या मोठी आहे आणि अशाच प्रकारच्या जर घटना वाढत राहिल्या तर ते आम्ही खपवून घेणार नाही, अशा प्रकारचा दम सुद्धा भरतायत। सरकारने या मोर्चाची दखल घ्यावी आणि योग्य ते पाठपुरावा करावा आणि योग्य ते निर्णय घ्यावा, अशा प्रकारची मागणी या मोर्चाच्या निमित्ताने ह्या युवती, महिला आणि आंदोलक करतायत। नक्कीच धन्यवाद प्रताप, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।